चुनाव के माहौल में राजनीतिक पार्टियों में आयाराम गयाराम की चल रही राजनीति खत्म होने का नाम नहीं ले रही है। जो सभी पार्टियों ने खुद के दम पर चुनाव लड़ने का फैसला लिया है। इसमें महिला मतदारों के वोट मिले, इसलिए सभी पार्टियां जोरों से प्रयास करेंगे, क्योंकि महिला मतदार का वोट मिलना मतलब पूरे परिवार का वोट मिलना ऐसा माना जाता है। दौरान महिला वर्ग से विधानसभा चुनाव के दौरान चल रहे राजनीतिक चर्चाओं को समझदारी से सुनकर ही मतदान करेंगे, ऐसा फैसला महिला वर्ग ने लिया है, क्योंकि अब यह मतदार काफी होशियार हो चुका है। दृष्टि प्रतिनिधि स्वप्नाली देसाई इन्होंने शुभांगी तिरोड़कर इनसे खास बातचीत करते हुए उनका राजनीति की तरफ देखने का और विधानसभा चुनाव की तरफ देखने का नजरिया जाना। शुभांगी तिरोड़कर एक साधारण महिला से उद्योजिका ऐसा सफर किया है, जिन्होंने महिलाओं को जरूर मतदान करे ऐसा आह्वान भी दृष्टि से बोलते वक्त किया। विधानसभा निवडणुकाला सामोरे जात असताना बघायला गेले तर सर्वच मोठ्या पक्षांमध्ये आता स्वबळाची उबळ पाहावयास मिळत आहे। जेथे गेल्या 3 दशकांपासून असणारी युती, तसाच प्रमाणे 15 वर्षांपासून असणारी जी काही आघाडीची मैत्री आहे ही आता तुटलेली आहे। त्यामुळे कुठेतरी राजकारणामध्ये हे महत्त्वपूर्ण पर्व आहे हे पाहावयास मिळते, जेथे महिला जे मतदार आहेत हे खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण मानले जातात। आज आपण आहोत शुभांगी तिरोड़कर या ज्या काही एक उद्योजक आहेत, ज्यांना आपण विचारणार आहोत साधारण महिलांचा जो काही कल आहे या मतदानाच्या बाबतीत किंवा या राजकारणाकडे बघताना त्या कशा पाहतायत। सर्वप्रथम नमस्कार मॅडम, काय सांगाल? जसं बघायला गेलं तर महिलांचा मतदानाचा जो टक्का आहे हा दिवसेंदिवस वाढत असताना अशा प्रकारे जे राजकारणामध्ये 4 नवीन पक्ष निर्माण झालेले आहेत, याच्यामुळे एक नवा ऑप्शन मिळालेला आहे का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, ऑप्शन तर नक्कीच मिळालं, महिलांना ऑप्शन्स आवडत असतात, पण हा जो ऑप्शन मिळालेला आहे तर महिलांवरती आता जास्त मोठी जबाबदारी आहे की आपल्या समाजाकरता आणि आपल्या महिलांच्या राहणीमानाकरता जे चांगलं राहणीमान पाहिजे त्याकरता योग्य उमेदवार निवडणं, त्याकरता त्या उमेदवाराची पूर्ण माहिती, त्याचे विचार काय आहेत हे समजून घेऊन नंतर मतदान करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आमच्या महिला त्या पुऱ्या करतील। बघायला गेलं तर महिलांमध्ये कुठेतरी जे घरातनं सांगितलं जातं यावरती जास्त जोर दिला जातो। तुमचं एक वैयक्तिक मत काय आहे? तसं बघायला गेलं तर महिलांनी पुढे येणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, काय सांगा? नाही, घरातल्यांनी सांगितलं म्हणून महिलांनी मतं देणं हे आता तेवढंसं खरं नाही आहे, कारण महिला ह्या विचार करायला लागलेल्या आहेत। इनफॅक्ट गेले 10 दिवस जर महिलांनी जर TV बघितलं असेल तर जे काय चाललेलं आहे ते कुठलंही सुज्ञ महिला ते कशाकरता चाललेलं आहे आणि कोण कितपत पाण्यात आहे हे त्यांनी जाणलेलं आहे आणि त्या रीतीने त्या नक्कीच योग्य मतदान करतील ही खात्री आहे। बघायला गेलं तर पितृपक्षांनंतर देखील आता कुठेतरी उद्योगांना चालना मिळेल असं वाटत असताना 15 ऑक्टोबरपर्यंत सर्वच जण आता या इलेक्शनसाठी लागतील। या उद्योगधंद्यांना चालना मिळते का, ते आता ठप्प होत आहेत? तुम्हाला काय वाटतं? नाही, माझा वैयक्तिक जर अनुभव तुम्ही बघितला तर पितृपक्षानंतर नवरात्रीमध्ये आमचा सिमेंटचा व्यवसाय हा खऱ्या रीतीने सुरू होतो, पण जे काही लोक आहेत ते कुठे ना कुठेतरी ह्या इलेक्शनमध्ये गुंतलेलं असल्यामुळे कोणालाही काही डिसिजन घ्यायचं नाही आहे ना, कोणाला काही बांधकाम सुरू करायचं आहे। एव्हरीबडी इज सेइंग वेट अँड वॉच। त्यामुळे इन जनरल फक्त माझा व्यवसाय बांधकाम व्यवसाय नाही, सगळ्या व्यवसायामध्ये हेच चालू आहे की सगळ्यांना थांबा, आपण बघूया 15 तारखेनंतर काय आहे, तिथपर्यंत मला काय फायदा होत असेल तर मी ते करून घेतो अशी वृत्ती आहे। महिलांच्या बाबतीत येणारं जे काही सरकार आहे, काय अपेक्षा आहेत या राजकारणाने या महिलांसाठी? साधारण कोणकोणते जी धोरणं आहेत किंवा नियमावली बनवणं गरजेचं आहे? हा खरंच मोठा विषय आहे, ह्याच्यावरती बरीच चर्चा पण झालेली आहे। जर राजकारण्यांना वाटत असेल महिलांकरता काहीतरी करायला पाहिजे आणि ते करायची वेळ केव्हा झालेली आहे तर त्याकरता नुसतं आयोग वगैरे नेमून चालणार नाही, त्याच्याकरता त्यांनी एक ठोसी असं एक प्लॅन करायला पाहिजे ज्याच्यात महिलांचा सहभाग आहे। किंबहुना मी असं म्हणेन की हे गेले 10 दिवस चाललेलं आहे त्याच्यात महिला फारच कमी होत्या। एक पंकजाताई होत्या, महिला ह्या जात्यात समजूतदार असतात, संयमी असतात, त्यांना माहीत असतं की आपलं मेन ध्येय काय आहे, ते भले कुटुंबाचं असून दे, मुलांचं असून दे, आणि त्याकरता ते काम करतात। पण आपण जे बघितलेलं आहे गेले 7-8 दिवस हे म्हणजे कशाचं काय नाही, सगळेच जण आपले कपडे काढून धावतात आहेत, अशा रीतीने धावतात आहेत, कोणाला लाजच राहिलेली नाही आणि ही एकदम म्हणजे वाईट गोष्ट आहे आणि ती बघून सर्वसाधारण जनतेला, महिलेला सोडून सर्वसाधारण जनतेला खूप वाईट वाटलेलं आहे।
आमचा असा गैरफायदा तुम्ही घेऊ नका. आम्ही हा समाजाचा एक घटक आहे. आम्हाला तुम्ही नेहमी चांगलं द्या, कारण तो आमचा हक्क आहे. महिलांनी मतदान करावं किंवा घराबाहेर पडून कुठेतरी एक चांगलं सक्षम सरकार द्यावं, यासाठी तुम्ही काय आवाहन करणार? मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिलेने आपल्याला जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांचं म्हणजे बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांनी समाजाकरता काही केलं आहे का. कारण आज आपली गरज काय आहे की पुढचे 5 वर्ष महाराष्ट्राला एक सक्षम आणि एक स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे. नाहीतर जे 10 दिवस चाललेलं आहे ते परत मागील पानावरून पुढे चालू, असंच दर 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी हाच खेळ परत तमाशा चालू राहील. ते आपल्याला आणि महाराष्ट्राला हे पेलणारं नाही आहे. असं बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने महिलांनी जे काही आगेकूच केलेली आहे सर्व क्षेत्रात आहे आणि राजकारणाबाबत देखील महिलांना कमी लेखू नका असंच त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जिथे महिला 45%पेक्षाही अधिक मतदार असताना देखील महिलांना का दुर्लक्ष केलं जात आहे आणि यांनी दाद कुठे मागायची, हा प्रश्न देखील अजूनही प्रलंबित आहे. कॅमेरामॅन हेमंत चव्हाणसह स्वप्नाली देसाई, दृष्टी नवी मुंबई.